जळगाव शहरालगतच्या पाळधी ते जळगाव दरम्यान अवघ्या 4 महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची दुरवस्था समोर आली आहे। अवघ्या 4 महिन्यांपूर्वी झालेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे तडे गेले आहेत। मोठ्या भेगा पडल्याने वाहन चालकांसमोर अपघाताचा धोका आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आणि त्यात एका नवविवाहितेचा मृत्यू झाला। या अपघातामागे रस्त्याची दुरवस्थाच कारणीभूत असल्याचा संशय आहे। याच अपघात स्थळावरून नव्याने झालेल्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्याची नेमकी परिस्थिती काय आहे ते आपण पाहतो आहोत। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी ते जळगाव दरम्यान या रस्त्याचे गेल्या 4 महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आणि 4 महिन्यांपूर्वी हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। मात्र अवघ्या 4च महिन्यात या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर तडे गेल्याचं चित्र जे आहे हे पाहायला मिळते आहे। एकंदरीतच आता आपण आहोत पाळधी जळगाव दरम्यान असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर। या ठिकाणी जर बघितलं तर 4 महिन्यांपूर्वी ज्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून जे काँक्रिटीकरण करण्यात आले त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर अक्षरशः तडे पडल्याचं चित्र जे आहे हे पाहायला मिळते आहे। मोठमोठ्या भेगा या महामार्गावर पडल्यामुळे कुठेतरी अपघाताचा धोका जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अक्षरशः म्हणजे 1.5 इंच जी भेग आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने दुचाकी चालकांचा मोठा धोका जो आहे हा निर्माण झालेला आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जे आहे एका दुचाकीचा अपघात झालेला होता। अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे अवघ्या 6 दिवसापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू या जागेवरती झालेला होता। त्यामुळे हा अपघात जो आहे हा या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याचं देखील बोललं जात आहे। एकंदरीतच या संपूर्ण प्रकारामुळे पुन्हा एकदा पाळधी ते जळगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका हा वाढलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल तपासणी करून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।